आज मी तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवू शकाल। चला तर मग जाणून घेऊयात त्या 5 टिप्स कोणत्या आहेत। एखाद्या माणसाला जर का राग आला आणि रागाच्या भरात तो एखाद्याला मनात आपल्या असेल ते बोलून गेला तर त्या दोन माणसाच्या नात्यामध्ये आपोआप दुरावा निर्माण होतो। स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग करणं फार अवघड नाही, परंतु आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर आपण नक्कीच इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकतो। आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतात, अनेक अशा सिच्युएशन असतात, अनेक असे प्रॉब्लेम असतात ज्यावरती आपलं काहीही नियंत्रण नसतं। आपण जेव्हा एखाद्या विषयामध्ये काहीही करू शकत नसतो तेव्हा शांत राहणं आपल्यासाठी गरजेचं असतं। जर का तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असाल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला शांत ठेवू शकता आणि म्हणूनच गरजेचं आहे स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवणं। फिजिकली स्ट्रॉंग असणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच गरजेचं असतं इमोशनली स्ट्रॉंग असणं। आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार येत असतात, अनेक प्रॉब्लेम येत असतात आणि त्या प्रॉब्लेम्सना, त्या समस्यांना आपण कशा प्रकारे सामोरे जातो, त्यातून आपण स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढतो, किती सहजतेनं आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतो, यावरून आपण इमोशनली किती स्ट्रॉंग आहोत हे सिद्ध होत असतं। जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात। एक असतात ती इमोशनली स्ट्रॉंग असतात, दुसरी असतात ती इमोशनली वीक असतात, कमजोर असतात। जी माणसं इमोशनली स्ट्रॉंग असतात त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा ते त्या प्रॉब्लेमला पाहून घाबरत नाहीत किंवा त्याला पाठही फिरवत नाहीत। ते आपल्या समोर आलेल्या त्या समस्येला धीराने सामोरे जातात आणि त्या समस्येवर उपाय काय आहे हे शोधण्याकडं त्यांचं लक्ष असतं। जेव्हा इमोशनली वीक असणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा तो गोंधळून जातो, प्रॉब्लेमला पाहून घाबरतो आणि हे माझ्या बाबतीत का झालं, कसं झालं, कशामुळं झालं या प्रश्नामध्येच तो स्वतःला गुंतवून ठेवतो। त्यामुळं त्याचं लक्ष त्या प्रॉब्लेमवरील उपाय शोधण्यावर जात नाही आणि स्वतःला या प्रॉब्लेममधून दुसऱ्याने कुणीतरी बाहेर काढावं, आपली कुणीतरी मदत करावी अशीच त्याची अपेक्षा असते। त्यामुळं तो अधिकाधिक गोंधळून गेलेला असतो। पॉइंट नंबर 1, व्यक्त व्हायला शिका। आपल्यामध्ये ज्या काही भावना असतील त्या आपण कुणासमोर तरी बोलल्या पाहिजेत। आपल्या मनात जे काही असेल ते कुणाला तरी सांगितलं पाहिजे। आपल्याला नेहमी असं वाटतं आपण कुणासमोर काही बोललो किंवा आपल्याला कुणासमोर जर का रडायला आलं तर त्याला असं वाटेल की आपण खूप हळव्या मनाचे आहोत, आपण खूप दुबळ्या मनाचे आहोत। असं कुणाला वाटू नये असं आपल्याला वाटत असतं। कितीही मनातून उदास असाल तर चेहऱ्यावर मात्र मोठं स्माईल ठेवायचं, का तर लोकांनी आपल्याला दुबळं समजू नये म्हणून आपण आपल्या मनातल्या भावना सतत आपल्या मनात दाबून ठेवत असतो। पण असं केल्यानं आपलं मानसिक संतुलन बिघडण्याची सुद्धा शक्यता असते। असं वागणं काही परिस्थितीमध्ये गरजेचं सुद्धा असू शकतं, परंतु प्रत्येक वेळेस जर असंच घडत असेल तर अशा निगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये साठून राहिल्या, त्या बाहेर नाही पडल्या, योग्य पद्धतीने व्यक्त नाही झाल्या तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये दिसून येतील। राग आला तर बोलून दाखवा, रडायला आलं तर रडून मोकळे व्हा, पण आपल्या भावना आपल्या मनामध्ये दाबून नका ठेवू। त्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा तुमच्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात, ज्या भावना निर्माण होतात त्या भावना कुणासमोर तरी व्यक्त करायला शिका, बोलायला शिका। स्वतःच्या भावना स्वतःच्या मनामध्ये दाबून ठेवण्यापेक्षा आपण जेव्हा त्या दुसऱ्यासमोर बोलून दाखवतो तेव्हा आपलं मन हलकं होत असतं। म्हणून वेळोवेळी आपल्या मनातील भावना इतरांसमोर व्यक्त करायला शिका, पण त्या व्यक्त करताना योग्य पद्धतीने व्यक्त करा।
त्यामुळं समोरच्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि तुमचे नातेसंबंध सुरक्षित राहतील. आपल्या भावना योग्य रीतीने व्यक्त करायच्या असतील तर तुम्हाला आपल्या स्वतःच्या भावनांकडे तटस्थपणे पाहण्याची सवय लागायला हवी. आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, जात असतात. विचारांचं चक्र सतत सुरू असतं. आपण त्या विचारामध्ये सहभागी असो अथवा नसो, परंतु हे विचारचक्र सतत चालू असतं. सामान्य माणूस या विचारचक्रांना थांबवू शकत नाही. तथागत गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलं आहे, विचारांकडं पाहायला शिका. विचार येतात, येऊ द्या, जातात, जाऊ द्या, त्यांच्यामध्ये गुंतून पडू नका. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही त्यांच्याकडे तटस्थपणे पाहायला शिकू शकता. आता हे तटस्थपणे पाहणं का गरजेचं आहे? जर का आपण विचारांमध्ये गुंतून राहिलो तर आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. जेव्हा आपण आपल्या विचारांकडे तटस्थपणे पाहायला शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपले विचार निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत. जर समजा एखादा घराचा मालक जागा असेल तर चोर त्या घरामध्ये चोरी करायला येईल का? अजिबात येणार नाही. कारण चोराला माहिती आहे घराचा मालक जागा आहे, तो पहारा देतोय, राखण करतोय, आपण चोरी करायला जाण्यात काही एक पॉईंट नाही. पण जर का त्याच घराचा मालक झोपी गेला, त्याला घरची काळजीच नसेल, तर मात्र चोर नक्की येऊन चोरी करून जाईल. असंच आपल्या विचारांचं सुद्धा असतं. आपण त्या विचारांना थांबवत नसतो, परंतु जसा मालक जागा आहे म्हटल्यावर चोर घरात चोरी करायला येत नाही, त्याच पद्धतीनं निगेटिव्ह विचारसुद्धा माणसाच्या मनामध्ये येत नाहीत. त्यामुळं आपण विचारांकडे तटस्थपणे पाहायला शिकलं पाहिजे. याचा फायदा असा होतो की आपण आपल्या मनातल्या विचारांना सकारात्मक पद्धतीने विचार करायची सवय आपण आपल्या मनाला लावू शकतो आणि त्या सकारात्मक विचाराचा परिणाम आपण इमोशनली स्ट्रॉंग होण्यासाठी होणार आहे. जर का तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर आधी तुम्हाला प्रत्येक वेळेस वास्तव स्वीकारावं लागेल. कारण आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याच्यावरती आपलं नियंत्रण असू शकत नाही. जसं की अचानकपणे एखादा आजार येणं, एखाद्याचा मृत्यू होणं, एखादी नैसर्गिक आपत्ती येणं, या गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे असे प्रॉब्लेम अचानक आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. त्यामुळे आपण अशा वेळी ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, मग त्या काच आल्या, माझ्याच बाबतीत असं का घडलं, असा विचार करून स्वतःला दोष देत बसून आणखी रडारड वाढवण्यात काही एक अर्थ नसतो. प्रॉब्लेम येणं आपल्या हातात नाही, हो, पण प्रॉब्लेमची तीव्रता कमी करणं आपल्या हातात नक्कीच आहे. त्याच्यावरती उपाय शोधणं आपल्या हातात नक्की आहे. जगात असा कोणताही प्रॉब्लेम नाही की ज्याच्यावर उत्तर नाही. आपल्या हातात काय आहे आणि काय नाही, आपलं कशावर कंट्रोल आहे आणि कशावर नाही, कुठल्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, याची जाणीव आपल्याला असायला हवी. हे वास्तव आपण स्वीकारायला हवं की काही गोष्टीवरती आपलं नियंत्रण असू शकत नाही. प्रॉब्लेम येत राहतील, आपल्याला ते सोडवावे लागतील आणि त्यासाठी आपण इमोशनली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपल्या प्रॉब्लेममधून स्वतः सुटू शकतो, स्वतः आपण आपल्या प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतो. नाही तर प्रत्येक वेळेस आपल्याला कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावी लागेल आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकजण आपल्यासाठी अवेलेबल असेलच असं नाही. दुसऱ्याला दोष देणं थांबवा. तुम्हाला राग आला, तुम्हाला दुःख झालं, तुम्हाला रडायला आलं, एकंदरीत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावनेला आपण दुसऱ्याला जबाबदार धरायला सुरुवात करतो. तुम्हाला रडायला आलं, तुम्हाला दुःख झालं, तुम्हाला वाईट वाटलं, एकंदरीत आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. त्यामुळं काय होतं तर तुम्ही इमोशनली वीक होत जाता. स्वतःच्या भावनांची, स्वतःच्या इमोशन्सची जबाबदारी स्वतः घ्या.
त्यावेळेस काय होईल, जर समोरचा तुम्हाला रागाला घालवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला राग येणार नाही. जर समोरचा तुम्हाला रडवण्याचा प्रयत्न करत असेल तरीही तुम्हाला रडू येणार नाही, तुम्हाला वाईट वाटणार नाही. कारण तुम्ही तुमच्या भावनांची जबाबदारी तुमच्याकडे आहे. त्यामुळं त्या भावनांवरती कंट्रोल तुमचं आहे. त्यामुळं कसं रिॲक्ट व्हायचं हे तुम्ही ठरवणार आहात. त्यामुळं दुसरा तुम्हाला रागाला घालवू शकणार नाही, दुसरा तुम्हाला रडवू शकणार नाही. हा फायदा होतो जेव्हा आपण आपल्या इमोशनवर स्वतःचं कंट्रोल ठेवतो. म्हणून आपण इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर त्यानं मला रागाला घालवलं, त्यानं माझा अपमान केला म्हणून मी रडलो, असं हे जे दुसऱ्याला दोष देणं असतं, आपल्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला ब्लेम करण्याची जी सवय असते ती आपण बंद करायला हवी. आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावनेची जबाबदारी ही आपली असायला हवी. जर का असं असेल तरच तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकता. तुम्हाला कोणी रागाला घालवू शकत नाही, रडवणं तर मग लांबच राहिलं. पॉइंट नंबर 4, स्वतःला वेळ द्या. आजकालच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. म्हणून आवर्जून आपण स्वतःसाठी दिवसातले किमान 15 ते 20 मिनिट स्वतःसाठी काढायचे आहेत. अगदी काहीही करून. काय करायचं आहे या 15-20 मिनिटामध्ये? हा 15-20 मिनिटाचा वेळ हा फक्त तुम्ही स्वतःसाठी घालवायचा आहे. तुम्ही एकटे असायला हवं, तुमच्या आजूबाजूला कुणीही असायला नको. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या घराचा एखादा निवांत असलेला कोपरा किंवा तुमच्या घराचं छतसुद्धा वापरात आणू शकता. मस्तपैकी एक गरम चहाचा कप बनवा, हातामध्ये तुमच्या आवडीचं पुस्तक घ्या आणि सोबत तुम्हाला जे म्युझिक आवडतं ते सुद्धा असलं तर अतिउत्तम. सायंकाळची वेळ असेल, हातामध्ये गरमागरम चहाचा कप असेल, सोबतीला आवडीचं पुस्तक असेल, कानावर तुमच्या आवडीची गाणी असतील, आजूबाजूने पक्ष्यांचा हळूवार किलबिलाट ऐकू येत असेल तर बघा किती छान वाटेल तुम्हाला. अगदी फ्रेश वाटेल. तुमचं मन आणि तुमचा मेंदू अगदी रिफ्रेश होऊन जाईल. तर हा वेळ तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी घालवायचा आहे. या वेळेमध्ये तुमच्या घरातील किंवा तुमच्या ऑफिसमधील, व्यवसायातील कोणत्याही कटकटीचा विचार स्वतःच्या डोक्यामध्ये आणायचा नाही. फक्त गरम चहा प्यायचा, आवडतं पुस्तक वाचायचं, आवडीची गाणी ऐकायची, हवं तर निसर्गाचं संगीत ऐकायचं. परंतु दुसरे विचार करायचे नाहीत, दुसरे विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत. कारण हा टाईम आहे तुमचा मी टाईम. त्यामध्ये दुसरं कुणीही असायला नको. काय काय करू शकता तुम्ही या 15 मिनिटात? रोज काहीतरी नवीन करा. कधी योगा करा, कधी मेडिटेशन करा, कधी एखादं चित्र काढा, कधी एखादी कविता वाचा, कधी एखादी कविता लिहा, एखादी कथा वाचा. प्रत्येक वेळीस, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगवेगळं करा. कारण हे जे विचार असतात हे तुमच्या मेंदूला एक खाद्य पुरवतात, एक इंधन पुरवतात, जे सकारात्मक विचार करायला तुम्हाला भाग पाडतात, सकारात्मक विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करतात. हा जो मी टाईम आहे तो तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी ही 15 मिनटं तुम्ही स्वतःला दिली पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाला शांतता मिळवून द्याल, स्वतःच्या मनाला रिलॅक्स कराल. 15 ते 20 मिनटं आनंदात घालवाल, स्वतःसाठी वाटेल ते कराल. हसाल, गाल, स्वतःला आरशात बघाल, मेकअप कराल, सुंदर दिसाल, स्वतःसाठी जे छान वाटतं ते करा. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, या वेळेत तुम्ही आणि फक्त तुम्हीच असलं पाहिजे. इतर कुणालाही तिथं एंट्री देऊ नका. आणि हा 20 मिनिटाचा वेळ रोज स्वतःसाठी काढा. रोज नाही जमलं तर किमान आठवड्यातून 4 दिवस तरी
तुम्ही स्वतःसाठी हा मी टाईम राखून ठेवा आणि पहा, या मी टाईमचे जादू तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. तुमच्या चेहऱ्यावर एक ग्लो येईल. तुमच्या डोक्यामधील सगळा जो कचरा आहे ना, तो त्या तुमच्या 15 ते 20 मिनिटांनी अगदी झाडून बाहेर फेकून दिला जाईल. तुम्ही शांत व्हाल, तुम्ही विचार करायला लागाल, नवीन विचार तुम्हाला सुचायला लागतील, तुमच्या मनाची मरगळ निघून जाईल. तुम्ही नेहमी काहीतरी छान छान वाचता, त्यामुळे तुमचं मन फ्रेश होईल. योगा केल्यामुळं किंवा व्यायाम केल्यामुळं तुमचं शारीरिक क्षमतासुद्धा वाढायला लागेल. तुम्हाला जर का इमोशनली स्ट्रॉंग असायचं असेल तर शारीरिक स्ट्रॉंग असणंसुद्धा गरजेचं आहे. पॉईंट नंबर 5 हा अतिशय महत्त्वाचा आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. म्हणजे जी लोक आनंदी राहतात, उत्साही असतात, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, अशी लोक जर का तुमच्या आजूबाजूला असतील तर तसेच विचार, तशीच ऊर्जा तुम्हाला मिळत राहील. त्यांच्याकडे पाहून किंवा त्यांच्या संगतीत राहून तसेच विचार करण्याची सवय तुम्हाला लागेल. समोरचा जर सतत आनंदी असेल, सतत सकारात्मक विचार करणारा असेल तर तुम्हालाही आनंदी राहायला आवडेल. सकारात्मक विचार करण्याची तुमच्या पण मनाची तयारी हळूहळू होत जाईल. म्हणून आपल्या आसपास कोण आहे, कशा प्रकारची माणसं आहेत, त्याच्यावर सुद्धा आपलं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. म्हणून जर का तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. अशी चांगली माणसं जी इतरांना मदत करतात, इतरांच्या प्रॉब्लेममध्ये धावून जातात, इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होतात, इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होतात, अशा चांगल्या माणसाच्या संगतीत तुम्ही राहायला शिकलं पाहिजे. कारण आपल्या आजूबाजूची माणसं आणि त्यांचे विचार याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. मग जर का चांगली माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांचे चांगले विचारसुद्धा आपल्याला मिळतील आणि आपल्याला चांगले मित्र मिळतील, ज्यामुळं आपण आपल्या मनातल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकू आणि आपण इमोशनली अधिकाधिक स्ट्रॉंग बनू. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सोबत बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. लव यू ऑल.